आज हम लोग लूका का पुस्तक से हम पढ़ेंगे। ഇതിന്റെ ആ, 19 അധ്യായം 10 നമ്മൾ ഇങ്ങനെ വായിക്കുന്നു. लूका 19 का 10 में हम लोग इस तरीके से हम पढ़ते हैं। കാണാതെ പോയതിനെ തിരഞ്ഞു രക്ഷിപ്പാനല്ലോ മനുഷ്യപുത്രൻ വന്നത് എന്ന് പറഞ്ഞു. और वाक्य ऐसे लिखा है कि क्योंकि मनुष्य का पुत्र खोए हुए को ढूंढने और उनको उद्धार करने के लिए आया है। അപ്പൊ എന്താണ് കാണാതെ പോയത് എന്നുള്ളതിന്റെ ഒരു വിശദാംശമാണ് നമ്മൾ ഇന്ന് ഈ വചനത്തിലൂടെ പഠിക്കാൻ പോകുന്നത്. तो आज हम देखेंगे कि क्या था जो खोया हुआ था, उस विषय में हम लोग मनन करेंगे। വേദപുസ്തകത്തിൽ തുടർമാനമായിട്ട് അങ്ങനെ ഒരു പ്രയോഗമുണ്ട്. കാണാതെ പോയതിനെ കണ്ടെടുക്കാനാണ് ദൈവപുത്രൻ വന്നത്. इस वचन को इस अर्थ से ये बात को बहुत अलग अलग वाक्यों में भी हम पुस्तकों में इस रीति से हम पढ़ते हैं कि मनुष्य का पुत्र खोए हुए को ढूंढने आया है करके। ലൂക്കോസ് സുവിശേഷത്തില് 3 പ്രാവശ്യം അതൊരു പാരബിൾ ആയിട്ട് കർത്താവ് പറയുന്നുണ്ട്. കാണാതെ പോയ ആട്, കാണാതെ പോയ ബ്രഹ്മ, കാണാതെ പോയ ഒരു മകൻ. और ये खोए हुए के विषय में ही 3 दृष्टांत देकर लूका का पुस्तक में अगर हम पढ़ेंगे तो उसमें 3 दृष्टांत है खोए हुए के विषय में। एक खोया हुआ भेड़, खोया हुआ सिक्का और खोया हुआ बेटा। इसी आधार पर उस विषय पर बोला गया है। അപ്പം ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ ഒന്നും കാണാതെ പോകുന്നില്ല. കാരണം ദൈവം എല്ലാവരെയും അറിയുന്നു, എല്ലാ മനുഷ്യഹൃദയങ്ങളെയും അറിയുന്നു. എന്നാൽ ദൈവം എന്തുകൊണ്ട് ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ ചിലത് കാണാതെ പോയി എന്ന് പറയുന്നത് അതിന്റെ കാരണമാണ് നമ്മൾ അന്വേഷിക്കുന്നത്. तो परमेश्वर के नजर में तो कुछ भी खोया हुआ नहीं है, कुछ भी नष्ट नहीं हुआ है। परमेश्वर के नजर के सामने सब कुछ है। लेकिन क्यों फिर वचन जब कहते समय में वो कौन है जो खोया हुआ अर्थ में है करके वचन किस रीति से वो कहना चाहता है करके उसके विषय में हम थोड़ा देखेंगे। അപ്പോൾ ആദ്യം കാണാതെ പോയത് എന്നുള്ളത് വചനം എന്താണ് പറയുന്നത് എന്നുള്ളതിന്റെ ഒരു രൂപരേഖ നമുക്ക് കിട്ടിയതിനു ശേഷം പിന്നെ കണ്ടെടുക്കുക എന്നുള്ളതിലേക്ക് നമുക്ക് വരാം. तो पहला खोया हुआ उस विषय को हम वचन के आधार पर क्या है, किस रीति से उसको समझना है करके देखेंगे। उसके बाद हम देखेंगे कि उसको ढूंढना है करके विषय में। നമുക്ക് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 3-ാം അധ്യായം 8-ാം വാക്യത്തിൽ यशायाह का पुस्तक 3 अध्याय वाक्य 8 में हम पढ़ते हैं। യഹോവയുടെ തേജസ്സുള്ള കണ്ണിന് വെറുപ്പ് തോന്നുവാൻ തക്കവണ്ണം അവരുടെ നാവുകളും പ്രവൃത്തികളും അവന് വിരോധമായിരിക്കുകയാൽ. അപ്പോൾ ഇവിടെ ദൈവമായ കർത്താവിന്റെ കണ്ണ് തേജസ്സുള്ളതാണ്, വിശുദ്ധിയേറിയതാണ്, നിർമ്മലമാണ്. ആ കണ്ണിന്റെ മുമ്പിൽ ദോഷപ്രവൃത്തികൾ ദൈവത്തിന് ചെയ്യുന്നവരെ കാണാൻ കഴിയുന്നില്ല എന്ന അർത്ഥത്തിലാണ്. എന്ന് പറഞ്ഞാൽ അവരുമായിട്ടൊരു കൂട്ടായ്മയോ അവരുമായി ഒരു സന്തോഷമോ ദൈവത്തിനില്ല. കാരണം അവർ മറയപ്പെട്ടവർ, ദൈവത്തിന് അറപ്പാണ്. അപ്പൊ ആ അർത്ഥത്തിലാണ് ഇവിടെ നമ്മൾ പ്രധാനമായിട്ടും കാണാതെ പോയ എന്ന് അർത്ഥമാക്കണം. अब एक बार पढ़ेंगे यशायाह का पुस्तक 3 अध्याय वाक्य 8 पढ़े। यरूशलेम तो डगमगाया और यहूदा गिर गया है, क्योंकि उनके वचन और उनके काम यहोवा के विरुद्ध है, जो उसकी तेजों में आंखों के सामने बलवा करने वाले ठहरे हैं। तो यहाँ पर जब इस वाक्य पढ़ते समय में वो वाक्य इस रीति से लिखा गया है कि जो लोग दुष्ट है और यहूदिया में जो गिरे हुए लोग हैं उनका अवस्था ऐसा है कि क्योंकि वो लोग गिरा हुआ स्वभाव के वजह से परमेश्वर के नजर के सामने वो लोग नहीं दिख पा रहे। क्यों? क्योंकि हमारा परमेश्वर जो है वो एक तेजोमय परमेश्वर है। उनका आंख एकदम जगमगाने वाला तेजोमय और वो पवित्र परमेश्वर है। उस परमेश्वर के नजर के सामने जो दुष्ट लोग हैं, गिरे हुए हैं, वो लोग वो नजर में वो लोग नहीं दिखाई दे रहे। ഹബക്കുക്ക് പ്രവചനം 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 13-ാം വാക്യത്തിൽ കുറച്ചും കൂടെ ക്ലിയർ ആയിട്ട് പറയുന്നുണ്ട്. हबक्कुक का पुस्तक उसका 1 अध्याय वाक्य 13 पढ़ते समय में और भी स्पष्ट से वहां पर हम देख सकते हैं। അവിടെ അത് വായിക്കാം നമുക്ക്. 1 का 13 पढ़े। तेरी आंखें ऐसी शुद्ध है कि तू बुराई को देख ही नहीं सकता और उत्पात को देखकर चुप नहीं रह सकता, फिर तो विश्वासघातियों को क्यों देखता रहता। ഓക്കെ. അപ്പോൾ തിന്മ കാണാൻ കഴിയാത്ത അല്ലെങ്കിൽ ദുഷ്ടപ്രവൃത്തികൾ ചെയ്യുന്നവരെ, പാപികളെ കാണാൻ കഴിയാത്ത അത്രയ്ക്ക് നിർമ്മല ഹൃദയമുള്ള ഒരു കണ്ണാണ് ദൈവത്തിനുള്ളത്.
तो परमेश्वर का आंखें या परमेश्वर का नजर, परमेश्वर का आंखें इतना शुद्ध है, वो इतना निर्मल है कि वो क्या है कि बुराई को वो देख ही नहीं सकता। तो मतलब वो एक ऐसा अवस्था में है कि वो उन्हें देख भी नहीं सकता और ना ही वो उस विषय में चुप रह सकता है। ദൈവം അവരെ കാണുന്നില്ലെന്നല്ല, ऐसा नहीं है कि परमेश्वर उनको देख नहीं रहा है, എന്നാൽ അവരുമായിട്ട് ഒരു ഒരു സന്തോഷപരമായ ഒരു ഇടപെടൽ, ഒരു ആത്മീയമായിട്ട് ദൈവത്തിന് അവരെ മക്കളെന്ന് വിളിക്കാൻ കഴിയാത്ത രീതിയിൽ മനുഷ്യരുടെ വികൃതമായ മുഖം ദൈവത്തിന് അറപ്പാണ്. परंतु उनका 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 जो हरकतें है, उनका स्वभाव है और उनका पाप इतना घिनौना है कि परमेश्वर उनको देखना नहीं चाहता, या परमेश्वर उस विषय में उन ऐसे लोगों को घृणित करता है, उनके साथ कोई भी रिश्ता बनाना नहीं चाहता। इसके लिए ऐसे लोग कभी भी परमेश्वर के साथ एक पिता पुत्र का रिश्ता जो प्रभु चाहता है, परमेश्वर चाहता है कि विश्वासी लोग के साथ पिता पुत्र बंधन में रहे, वो ऐसे लोगों के साथ नहीं हो पाता। അപ്പൊ ഇവിടെ നമ്മൾ ഇയ്യോബിന്റെ പുസ്തകം വായിക്കുമ്പോൾ हम लोग अय्यूब का पुस्तक पढ़ेंगे, അതിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 17-ാം വാക്യം. 4:17 में हम इस रीति से पढ़ते हैं। അവിടെ നീതിമാൻ എന്ന് നിർമ്മലൻ എന്ന് 2 പദങ്ങൾ വായിക്കുന്നുണ്ട്. वहां पर हम लोग सजनहार और पवित्र करके हम देखते हैं। എന്നിട്ട് കർത്താവ് ദൂതന്മാരുടെ കാര്യം പറയുകയാണ് അവിടെ അടുത്ത വാക്യത്തിൽ. और उसके बाद अगला वाक्य में स्वर्गदूतों के बारे में कहता है। 18-ാമത്തെ വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്, ഇതാ സ്വദാസന്മാരിലും അവന് വിശ്വാസമില്ല, തന്റെ ദൂതന്മാരിലും അവൻ കുറ്റം ആരോപിക്കുന്നു. 18 पढ़ना। देख वह अपने सेवकों पर भरोसा नहीं रखता और अपने स्वर्गदूतों को मूर्ख ठहराता है। അടുത്ത വാക്യം കൂടെ. अगला वाक्य भी। फिर जो मिट्टी के घरों में रहते हैं और जिनकी नींव मिट्टी में डाली गई है और जो पतंगे की नाई पीस जाते हैं, उनका क्या करना। അപ്പൊ സ്വർഗത്തിൽ വസിക്കുന്ന പാപം ചെയ്തിട്ടില്ലാത്ത, പാപം എന്തെന്ന് അറിയാത്ത ദൂതന്മാരിൽ പോലും ദൈവത്തിന് കുറ്റം കണ്ടുപിടിക്കാൻ തക്കവണ്ണം അത്ര നിർമ്മല ഹൃദയമുള്ളവനാണ് ദൈവം. तो परमेश्वर का नजर और परमेश्वर का शुद्धता, परमेश्वर इतना निर्मल है, इतना शुद्ध है कि स्वर्गदूत लोग जहां पर स्वर्ग में कोई भी प्रकार का, उस भागों में जहां पर कोई भी पाप नहीं हुआ था, जिसने स्वर्गदूतों ने जो गलती भी नहीं किया था, उस स्वर्गदूतों को भी प्रभु उनको उनके अंदर आरोप निकाल सकता है, उनका गलती निकाल सकता है। इतना शुद्ध और पवित्र और निर्मल है हमारा परमेश्वर। അപ്പൊ അങ്ങനെയെങ്കിൽ പൊടിയിൽ നിന്ന് ഉത്ഭവിച്ച് പുഴു പോലെ ചാഞ്ഞു പോകുന്ന, ചതഞ്ഞു പോകുന്ന മനുഷ്യരെ കാണാൻ ദൈവത്തിന് കഴിയാതെ വണ്ണം അത്രയ്ക്ക് മനുഷ്യൻ ദ്രോഹികളും ദൈവവിരുദ്ധമായിട്ട് ജീവിക്കുന്നവരും ദൈവത്തിന് അർപ്പുള്ളവരുമാണ്. तो स्वर्गदूतों के विषय में प्रभु अगर गलती निकाल सकता है, जो गलती किए भी नहीं रहेंगे, ऐसा है तो मिट्टी के घरों में रहने वाला और मिट्टी के नींव में डाला हुआ और जो कीड़े में मिट्टी के कीड़े में बने हुए रहने वाले का अवस्था देखा जाए, जो पाप से ही जन्मा हुआ है, उनके विषय में प्रभु उनको बहुत घृणित करता है। इतना दुष्ट है मनुष्य का अवस्था, इसलिए प्रभु उनको देखता ही नहीं है। അപ്പൊ കാണാതെ പോയി എന്നുള്ളത് ഈ അർത്ഥത്തിലാണ് കാണാതെ പോയി എന്ന് പറയുന്നത്. तो हम लोग वापस लूका का पुस्तक 19वां अध्याय में आते समय में जो खोए हुए हैं करके बोलते समय में, वो इस अर्थ में प्रभु यहाँ पर कहना चाहता है। അപ്പോൾ ആരും നീതിമാന്മാരില്ല, क्योंकि एक धर्मी जन कोई नहीं, ദൈവത്തോട് അടുക്കാൻ ആർക്കും യോഗ്യതയില്ല, और परमेश्वर के निकट कोई आ नहीं सकता, ദൈവവുമായിട്ട് കൂട്ടായ്മ പുലർത്താൻ, സംസർഗം ചെയ്യുവാൻ ആർക്കും കഴിയില്ല. परमेश्वर के साथ संगति नहीं कर सकता, परमेश्वर के साथ बातचीत नहीं कर सकता, कोई नहीं कर सकता ऐसा। അങ്ങനെ ഇരിക്കെ ऐसे अवस्थे में യേശു പറയുകയാണ്, यहोवा परमेश्वर कहता है, ഞാൻ എന്തിനാണ് ഭൂമിയിലേക്ക് വന്നത്? प्रभु यीशु मसीह कहता है कि मैं क्यों इस दुनिया में आया हूं। ഈ ദൈവത്തിന് വെറുപ്പുള്ള, അല്ലെങ്കിൽ ദൈവത്തിന് കാണാൻ കഴിയാത്ത, പാപം കൊണ്ട് നിറഞ്ഞിരിക്കുന്ന മനുഷ്യനെ ദൈവത്തിന്റെ കണ്ണിന്റെ മുമ്പിൽ കാഴ്ചവസ്തുവായി, മനോഹര രൂപിയായി, അല്ലെങ്കിൽ ദൈവത്തിന് ഒരു കുറ്റവും പറയാത്ത രീതിയിൽ മനുഷ്യനെ ദൈവസന്നിധിയിൽ നിർത്താനുള്ള ലക്ഷ്യത്തോടു കൂടിയാണ് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു വന്നത്. तो इसके लिए परमेश्वर पुत्र जब इस दुनिया में आया, वो इस उद्देश्य में आया कि ये जो परमेश्वर के नजर में जो घृणित है, जो परमेश्वर उनको देखना ही नहीं चाहता, जो एकदम खोया हुआ अवस्थे में है, जो प्रभु से बहुत दूर है, उन लोगों को उद्धार करके परमेश्वर के रूप सामने सबसे सुंदर, सबसे निर्मल, सबसे आकर्षक पूर्व कि परमेश्वर उनको देखते रहे, इस चाहत में उनको देखते रहे, उस अनुभव में बदलने के लिए प्रभु हम जैसे खोए हुए लोगों को बचाने के लिए आया है।
അപ്പോൾ അങ്ങനെ ഇരിക്കുമ്പോൾ എങ്ങനെയാണ് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു മനുഷ്യനെ ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ, ദൈവത്തിന്റെ കണ്ണിന് മുമ്പിൽ ദൈവത്തിന് ഒരു കുറ്റവും പറയാത്ത രീതിയിൽ മനുഷ്യനെ ദൈവത്തിന് മുമ്പിൽ നിർത്താൻ കഴിവുള്ളത് എന്നുള്ളത് ദൈവകൃപയുടെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു സുവിശേഷമാണ് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ എത്തിയിരിക്കുന്നത്. इसके लिए कि परमेश्वर को ये कैसा मुमकिन हुआ कि हम जो पापी थे, जो परमेश्वर हमको देखना भी नहीं चाहता था, हम जैसे लोगों को परमेश्वर के निकट में खड़े रहकर हमें आकर्ष पूर्वक बनाया ताकि प्रभु हमको देख सके, परमेश्वर हमको देख सके। ये है सबसे बड़ा रहस्य बात जो हम सुसमाचारों के द्वारा हम लोग पढ़ सकते हैं, समझ सकते हैं, जिसके विषय में हम लोग हमारा अवस्था को हम देख सकते हैं। അപ്പോൾ നമുക്കറിയാം ആദാമിന്റെ 2 മക്കൾ, हम जानते हैं आदम के 2 बच्चे, ഹാബേലും കയ്യനും. काइन और आबेल, ഇവർ രണ്ടുപേരും പാപികളാണ്. കാരണം ഒരപ്പന്റെ മക്കളാണ്. दोनों पापी है क्योंकि दोनों एक ही मूल से जो आदम से आया है, इसलिए दोनों भी पापी है। എന്നാൽ ഒരാളെ ദൈവത്തിന് കാണാൻ കഴിഞ്ഞു, മറ്റേ ആളെ ദൈവത്തിന് വേണ്ട രീതിയിൽ കാണാൻ കഴിഞ്ഞില്ല, അല്ലെങ്കിൽ അവനുമായി സംസർഗം ചെയ്യാൻ കഴിഞ്ഞില്ല. അവൻ ശപിക്കപ്പെട്ടവനായി ഉഴന്നു നടക്കുന്ന രീതിയിലായിപ്പോയി. परंतु हम देखते हैं कि ये दोनों उस पाप का अवस्था में होने के बावजूद भी आगे चलकर हम देखते हैं कि परमेश्वर सिर्फ एक ही व्यक्ति को देखने का, चाहने का इच्छा रखा, दूसरे को प्रभु देखने का मन नहीं किया और उसको घृणित किया, और उसके पाप का हरकतों के वजह से वो परमेश्वर से दूर होकर एक भटकने का अवस्था में चला गया। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ മുമ്പിൽ ഒരാള് അടുത്ത് വരണമെങ്കിൽ, യേശു ക്രിസ്തു ഒരാളെ ദൈവത്തിന് അടുപ്പിക്കുമ്പോൾ യാഗം വഴിയാണ്, അല്ലെങ്കിൽ ഒരു സാക്രിഫൈസ് മുഖാന്തരമാണ് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു മനുഷ്യനെ ദൈവത്തിന്റെ മുമ്പിൽ കാഴ്ചയുള്ളവരായി, ദൈവത്തോട് സംസർഗം ചെയ്യാൻ കഴിവുള്ളവരായി, ദൈവത്തിന്റെ മക്കളാക്കി തീർക്കാൻ കഴിവുള്ളവരായി തീരുന്നത് ഒരു യാഗത്തിലൂടെയാണെന്ന് നമ്മള് ഹാബേൽ കയ്യന്റെയും ജീവചരിത്രത്തിലൂടെ കാണാൻ കഴിയും. तो आबेल और कैन का हम लोग उनका जीवन का चरित्र को हम पढ़ने के बाद वहां पर एक बात हम देख सकते हैं कि किस रीति से कैसा मुमकिन हुआ कि जो दोनों पापी थे, जो परमेश्वर के निकट नहीं आ सकते, परमेश्वर के संगति में वो लोग नहीं आ सकते, परमेश्वर के साथ बात नहीं कर सकते, ऐसे गिरे हुए अवस्थे में किस रीति से एक मनुष्य को वो योग्यता मिला कि वो परमेश्वर की उपस्थिति में रहकर संगति कर सके। वो इसका कारण था वो बलिदान। तो वो बलिदान एक ऐसा मूल कार्य बना जो हम देखते हैं कि जिसके वजह से परमेश्वर के सामने आकर प्रस्तुत रहकर परमेश्वर उनको देख सके, उस रीति का अवस्था खुल गया। और वो बलिदान है यीशु मसीह का क्रूस का बलिदान, जिसके द्वारा हमें उपलब्ध हुआ है। അപ്പം കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു വന്നത് മനുഷ്യനെ ദൈവത്തിന്റെ മുമ്പിൽ നിർത്താൻ കഴിവുള്ളവനാക്കുകയാണ്. എന്നാൽ കർത്താവ് വരുന്നതിന് മുൻപേ തന്നെ, ക്രിസ്തു വരുന്നതിന് നിഴലായി യാഗങ്ങൾ അർപ്പിച്ചത് ഈ ക്രിസ്തുവാണ് മനുഷ്യനെ ദൈവത്തിന് അടുപ്പിച്ച് ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ നിർമ്മലനാക്കുന്നത് തെളിയിക്കാനാണ് യാഗങ്ങൾ വെച്ചിരുന്നത്. तो यीशु मसीह था एकमात्र जरिया जिसके द्वारा जो मनुष्य को, जो परमेश्वर देखना नहीं चाहता था लेकिन वापस देखने लायक, अभी परमेश्वर भी चाहे कि मनुष्य को देख सके और उनका पाप और अपराध को छुपाकर सुंदर रीति से, निष्कलंक रीति से खड़ा कर सके, वो यीशु मसीह के कार्य के द्वारा था जो ये सब मुमकिन हुआ है। परंतु ये इसके प्रभु यीशु मसीह आने के पहले पुराने नियम में बलिया तो एक कारण था जिसके वजह से वो करते थे। तो पुराने नियम के बलिया वो एक छाया था जो आने वाला मसीहा एक दिन भविष्य में आकर पूरा करेगा। तो वो छाया की बातों को पुराने नियम में बलि के द्वारा वो लोग करते थे और वो लोग विश्वास करते थे एक दिन मसीहा आकर हमें मेल मिलाप करेगा। അപ്പോൾ നമുക്ക് 11-ാം അധ്യായം, എബ്രായ ലേഖനം 11-ാം അധ്യായം അതിന്റെ 4-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ इब्रानियों 11:4 में हम पढ़ते हैं, എങ്ങനെ ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ മനുഷ്യൻ സ്വീകരിക്കപ്പെടുന്നു എന്നതിന്റെ ഒരു വ്യക്തമായ ചിത്രം അവിടെ കൊടുത്തിട്ടുണ്ട്. किस रीति से वहां पर परमेश्वर की उपस्थिति में मनुष्य स्वीकारा जा चुका है, अब परमेश्वर ऐसा स्वीकारा हुआ मनुष्य को देखना चाहता है करके इस रीति में वहां पर वर्णन किया है। അവിടെ നമ്മൾക്ക് വായിക്കാം. पढ़ेंगे 4। विश्वास ही से हाबिल ने कैन से उत्तम बलिदान परमेश्वर के लिए चढ़ाया और उसी के द्वारा उसके धर्मी होने की गवाही भी दी गई है, क्योंकि परमेश्वर ने उसकी बेटों के विषय में गवाही दी और उसी के द्वारा वह मरने पर भी अब तक बातें करता है। ഈ വചനം നമ്മൾ ശ്രദ്ധിച്ചു നോക്കിയാൽ, अगर इस वचन को हम ध्यान से देखेंगे तो കയീനും ഹാബേലും ഒരുപോലെ ദൈവം കാണാതെ പോയവരാണ്. ये कैन और आबेल दोनों भी कौन थे? खोए हुए लोग थे। രണ്ടുപേര് നേരിട്ടടുത്ത് വന്നാൽ അവർ തീർച്ചയായിട്ടും ത്യജിക്കപ്പെടും. दोनों लोग अगर ऐसे ही सामने, ऐसे ही बिना, ऐसे ही अगर दोनों सामने आगे परमेश्वर के निकट में अपने बलबूते में, तो दोनों ठुकराया जाएगा। എന്നാൽ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു വന്ന് മനുഷ്യനെ ദൈവസന്നിധിയിൽ നീതിമാനായി നിർത്തുന്നതിന്റെ നിഴലായി
ഒരു ആട്ടുംകുട്ടിയെ കൊണ്ടുവന്ന് ആട്ടുംകുട്ടിയുടെ പിന്നിൽ നിന്നുകൊണ്ട് ദൈവത്തോടടുത്താൽ ആ വ്യക്തിയുടെ യാഗം അല്ലെങ്കിൽ ആട്ടുംകുട്ടിയെ സ്വീകരിച്ച് അർപ്പകനെ ദൈവം തന്റെ ദൃഷ്ടിയുടെ മുമ്പിൽ സ്വീകരിക്കുന്ന ഒരു സ്വീകരണത്തെയാണ് നമ്മളവിടെ കാണുന്നത്. परंतु अगर जो एक दिन मसीहा आएगा और हम जो परमेश्वर से दूर थे हमें निकट करेगा और हमें देखने लायक बनाएगा, परमेश्वर के साथ संगति का उपलब्धि देगा, ऐसा बात को देखकर ये मेमना है जो ये करेगा, इस रीति से मेमना को सामने रखकर और उस मेमने के पीछे चुपकर एक व्यक्ति यहाँ पर आया और उसने एक उत्तम बलिदान डालकर बलि को उसने प्रस्तुत किया, भेंट को उसने प्रस्तुत किया, जिससे परमेश्वर उसको प्रसन्न हो सके। उस रीति से है एक चित्र को हम यहाँ पर हम देखते हैं। അപ്പോൾ അവിടെ പ്രധാനമായിട്ടും വിശ്വാസത്താൽ, वहां पर देखो शुरुआत में लिखा है कि विश्वास के द्वारा, എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവം പറഞ്ഞ വഴിയിലൂടെ വന്നതാണ് വിശ്വാസം. मतलब विश्वास ही से करके बोलते समय में परमेश्वर ने जिस रीति कहा था उस रीति को किया है, उसको कहते हैं विश्वास से। അത് ഹാബേൽ ആരാധന കഴിഞ്ഞതിന് ശേഷം കയ്യിന് ദേഷ്യം വന്നപ്പോൾ ദൈവം പറയുന്നു, ഞാൻ പറഞ്ഞ വഴിയിൽ നീ വന്നിരുന്നെങ്കിൽ നിന്നെ ഞാൻ പ്രസാദിക്കുമായിരുന്നു. അപ്പോൾ കയ്യൻ തന്റെ ഇഷ്ടപ്രകാരവും ഹാബേൽ ദൈവം പറഞ്ഞ വഴിയിലൂടെയും വന്നു. तो वहां पर विश्वासी से होते समय वो ये आराधना हो जाने के बाद, यानी दोनों ने जब भेंट चढ़ाने के बाद कईन का चेहरा मुरझा गया और उसको गुस्सा आया। गुस्सा आते समय में प्रभु ने तुरंत क्या कहा कईन को, देख मैंने जिस रीति से कहा था अगर उस रीति से तू आता तो तेरा भेंट को मैं स्वीकारता था। तो वहां पर विषय क्या हुआ, आबेल ने परमेश्वर के इच्छा के अनुसार जैसा उसने कहा, परमेश्वर ने कहा वैसा भेंट लाया, परंतु कईन तो अपना मर्जी से भेंट लाया था, जिसके वजह से परमेश्वर उसको नहीं स्वीकारा। അപ്പം ദൈവത്തിന്റെ വഴി എന്താണ്? तो परमेश्वर का रास्ता क्या है? അർപ്പയിൽ ഒരു ആട്ടുംകുട്ടിയെ കൊണ്ടുവന്നാൽ जो बलिदान करने, जो आराधना करने आता है वो एक मेमना को लेकर आना है। ഈ പാപിയുടെ മുകളിൽ ദൈവത്തിന് കാണാൻ കഴിയാത്തതെല്ലാം ഈ ആട്ടുംകുട്ടിയിൽ ആക്കിക്കൊണ്ട് ഈ അർപ്പകനെ വിശുദ്ധീകരിക്കുകയും അങ്ങനെ ഒരു യാഗത്തിലൂടെ ദൈവം അവനെ സ്വീകരിക്കാമെന്നുള്ള ഒരു നിബന്ധന ദൈവം വെച്ചിരുന്നു. तो वहां पर परमेश्वर ने एक ऐसा रास्ता रखा कि आराधना करने वाला व्यक्ति जब वो आते समय में उसका सारा अपराध, उसका सारा गलती, उसका सारा घृणित बातें जो परमेश्वर देख भी नहीं सकता ऐसा लोगों को, वो सारा घृणित स्वभाव को एक ऐसा निर्दोष मेमना के ऊपर डाला जाए, एक ताकि उसका बलिदान और उसके ऊपर वो बलिदान हो जाए। उस बलिदान के द्वारा है परमेश्वर स्वीकारेगा करके इस तरीके का एक रास्ता बनाया प्रभु ने। അപ്പോൾ അടുത്തു വരുന്ന ദൈവത്തിന് കാണാൻ കഴിയാത്ത വ്യക്തിയെ ദൈവം കാണുന്നത് ദൈവത്തിന് കാണാൻ പറ്റിയ നിർമ്മല സ്വഭാവമുള്ള ആട്ടിൻകുട്ടിയിലൂടെയാണ്. तो परमेश्वर जो जिस मनुष्य से घृणा करता है, जो उनको देखना भी नहीं चाहता, लेकिन अभी आबेल मतलब वो उस आराधना करने वाला व्यक्ति को वो देख पा रहा है या देखने का मन रख रहा है, वो क्यों था? क्योंकि उस व्यक्ति का जो भी अवस्था, पाप का दशा को एक निर्मल मेमना के ऊपर डालकर, जो शुद्ध है उसके ऊपर डाला, तो उस निर्मल बलिदान के वजह से है परमेश्वर उस मनुष्य को स्वीकार रहा है। അവിടെ ഹാബേലിനെ അല്ല ദൈവം അവിടെ സ്വീകരിച്ചത്. वहां पर आबेल को नहीं था परमेश्वर ने स्वीकारा, ഹാബേൽ കൊണ്ടുവന്ന വഴിപാടിനെ ദൈവം സ്വീകരിച്ചത് കൊണ്ട് ഹാബേൽ ആരായി തീർന്നു? നീതിമാനായി. എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരു ദോഷവും ഇപ്പോൾ ദൈവത്തിന് ഹാബേലിൽ കാണാൻ കഴിയുന്നില്ല. കാര്യം തന്നിലുണ്ടായിരുന്ന കാണാൻ കഴിയാത്ത കാര്യങ്ങളെല്ലാം, ദൈവത്തിന് ഇഷ്ടമില്ലാത്തതെല്ലാം ഈ ആട്ടുംകുട്ടിയിൽ ചുമത്തിക്കൊണ്ട് ആടിനെ യാഗമർപ്പിച്ച് ദൈവം ഹാബേലിനെ നീതിമാൻ എന്ന് പ്രസ്താവിച്ചു. तो आबेल ने क्या किया, उसने परमेश्वर की उपस्थिति में आते समय में वो उसके बलबूते में या उसका भला कार्य की वजह से नहीं, बल्कि उसने एक उत्तम बलिदान परमेश्वर की उपस्थिति में चढ़ाया है। उस बलिदान चढ़ाने की वजह से, क्योंकि परमेश्वर के सामने वो भेंट ऐसा चढ़ाया कि देखकर कि मैं नहीं और मेरा सारा कमियों को मैं इस मेमना के ऊपर डाल रहा हूँ, बछड़े के इस पशु के ऊपर डाल रहा हूं और वो मेरे बदले मर रहा है, ये बात को देखकर था। क्योंकि परमेश्वर आबेल को कोई भी रीति से देखना नहीं चाहता, तो वो सारे गुण को, सारा स्वभाव को उस मेमने के ऊपर डालकर और उसको वो बलि करने आया, जिसकी वजह से परमेश्वर को आबेल का वो भेंट को भाया। ഇപ്പോൾ ഹാബേൽ ആരാണ്? तो अभी आबेल का अवस्था क्या हो गया? ദൈവത്തിന് അവനെ കാണാം. अभी क्योंकि उसने कुछ अच्छा एक बलिदान स्वीकार कर परमेश्वर ने उसको धर्मी ठहरा दिया है, मतलब धर्मी ठहराया, मतलब अभी उसका कोई भी गलती परमेश्वर नहीं देख रहा, क्योंकि सारा गलती बलिदान में खत्म हो गया, जिसके वजह से अभी परमेश्वर आबेल को देख पा रहा है। അവന് ദൈവത്തിന്റെ സമാധാനം അവന്റെ ഹൃദയത്തിൽ വന്നു. उसके अंदर परमेश्वर का शांति आ गया, അവന് ദൈവവുമായി നിരപ്പായി. परमेश्वर के साथ मेल मिलाप हो गया। ഈ ദൈവം എന്നും കണ്ടുകൊണ്ടിരിക്കാൻ ഈ ഭൂമിയിൽ നിന്ന് വേർപെട്ട് അവൻ സ്വർഗത്തിലേക്ക് പോയി.
अभी सदा परमेश्वर उसको सदा उसको देखते रहे, या उसके आंखों नजरों के सामने आबेल दिखाई दे, उस रीति से उस स्तर में पहुंच गया जिसकी वजह से वो अभी पृथ्वी पर नहीं स्वर्गीय स्थान में है, ताकि हमेशा प्रभु उसको देखते रह सके। അപ്പോൾ നമ്മളത് വായിക്കും. ഇന്നും ഹാബേൽ സംസാരിക്കുന്നുണ്ട്. और वहां पर हम क्या पढ़ते हैं कि अभी भी अब तक वो बातें करता है। കാരണം ആ വഴി തുറക്കപ്പെട്ടതാണ്. കർത്താവായ യേശുക്രിസ്തു പറഞ്ഞത്, അതായത് പാപികളെ അല്ലെങ്കിൽ രക്ഷിക്കാൻ, അല്ലെങ്കിൽ കാണാതെ പോയതിനെ കണ്ടെടുക്കാനാണ് ഞാൻ വന്നത്. അപ്പോൾ ഹാബേൽ അർപ്പിച്ച ആട്ടിൻകുട്ടി കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിന്റെ നിഴലായിരുന്നു. तो इसके लिए जब प्रभु वहां पर कहते समय में कि मैं खोए हुए को ढूंढने के लिए आया है करके बोलते समय में, वो इस अवस्था था कि जिस रीति से आबेल को अभी वापस हमेशा के लिए सर्वदा में परमेश्वर के नजर में आबेल दिख रहा है, तो आबेल ने जो उस समय में पुराने नियम में अर्पण किया हुआ भेंट आने वाला मसीहा का छाया था, और जो वहां पर अवस्था हुआ वो इस रीति से एक बात को दिखाता है कि किस रीति से प्रभु खोए हुए को बचाने आएगा। उस अवस्था को आबेल का के अवस्थे से देखते हैं। അപ്പോൾ എബ്രായ ലേഖനം 9-22 വാക്യത്തിൽ, അതായത് നിർമ്മലമായ രക്തം ചൊരിഞ്ഞാൽ നിങ്ങളെ ഞാൻ കാണും എന്ന വചനപ്രകാരം നമ്മൾ 1 പത്രോസ് 1-ാം അതിന്റെ 18-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. നമ്മളെ വീണ്ടെടുത്തിരിക്കുന്നത്, വില കൊടുത്ത് വാങ്ങിയിരിക്കുന്നത് വെള്ളി പൊന്ന് മുതലായ അഴിഞ്ഞു പോകുന്ന വസ്തുക്കളെ കൊണ്ടല്ല, ക്രിസ്തു എന്ന നിർദോഷവും നിഷ്കളങ്കവുമായ കുഞ്ഞാടിന്റെ വിലയേറിയ രക്തം. അപ്പോൾ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ വിലയേറിയ രക്തം നമുക്ക് വേണ്ടി ചൊരിഞ്ഞപ്പോൾ നാം അത് വിശ്വസിച്ചാൽ ഈ ക്രിസ്തുവിനെ കാണുന്നത് പോലെ നിർമ്മലനായി നിഷ്കളങ്കനായി ദൈവം നമ്മളെ കാണാൻ തുടങ്ങും എന്നുള്ളതാണ് ദൈവത്തിന്റെ കൃപയുടെ അത്യന്തികമായ പ്രകടനം. എബ്രായ ലേഖനം 1-ാം അധ്യായത്തിൽ ഏതായിരുന്നു? എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 9-ാം അധ്യായം 22-ാം വാക്യം. सॉरी, इब्रानियों का पुस्तक 9-22 में जब हम पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं कि यीशु मसीह का निर्मल लहू के बारे में वहां पर बोला गया है कि जिसके वजह से उस निर्मल लहू के द्वारा सभी लहू के द्वारा बातें को क्षमा किया जाता है। उस लहू बहाने से प्रभु क्षमा करता है। क्षमा करने की वजह से अवस्था क्या है कि अभी हम प्रभु को देख सकते हैं। इस अवस्था करने की वजह से हम लोग देखते हैं कि पहला पत्रोस 1-18-19 में कि प्रभु यीशु मसीह का बहुमूल्य लहू के द्वारा, जो सोना चांदी और इधर दुनिया के नाश होने वाली चीजों से भी उत्तम है, उस लहू के द्वारा है हमें बचाकर हमें उद्धार दिया। तो वो प्रभु ने है कार्य किया, जो हम जैसे खोए हुए लोगों को प्रभु ने बचाकर वापस परमेश्वर की उपस्थिति में खड़ा किया, ताकि परमेश्वर हमें बार बार देख सके। അപ്പൊ നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനം 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 4-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്, एफेसियों का पुस्तक 1-4 में हम पढ़ते हैं, ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ നമ്മളെ നിർമ്മലരും വിശുദ്ധരുമായി നിർത്തേണ്ടതിന്, അതായത് ക്രിസ്തുവിന്റെ രക്തത്തിന്റെ അതേ മൂല്യതയാണ് നമ്മളിപ്പോ 1 പത്രോസ് 1-ന്റെ 18-ാം വാക്യത്തിൽ വായിച്ചത്. നിർദോഷവും നിഷ്കളവുമായ കുഞ്ഞാടിന്റെ വിലയേറിയ ആ രക്തത്തെ കുറിച്ച് പറയുന്നത് തന്നെയാണ് നമ്മളിലും ദൈവം കൊണ്ടുവന്നിരിക്കുന്നത്. വിശുദ്ധരും നിഷ്കളങ്കരുമായി ദൈവസന്നിധിയിൽ നിർത്താൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ, ദൈവത്തിന് ഇപ്പോൾ നമ്മളെ സ്വീകരിക്കാനും കാണാനും കൂട്ടായ്മ ചെയ്യാനും നമ്മളെ ദൈവത്തിന് മക്കളാക്കാനും ദൈവത്തിന് കഴിയുന്നത് യേശുവിന്റെ കഴിവിനെ അടിസ്ഥാനമാക്കിയാണ്, യേശുവിന്റെ യാഗത്തെ അടിസ്ഥാനമാക്കിയാണ്. एफेसियों का पुस्तक 1-4 पढ़ते समय में कि हम उसके निकट प्रेम में पवित्र और निर्दोष हम लोग रह सके। तो ये क्या है? ये उसी गुण को हम देखते हैं कि हम कैसा पवित्र और निर्दोष हुआ, वो प्रभु यीशु मसीह का लहू की वजह से है। जो हमने पहला पत्रोस में हमने पहला अध्याय 17-18 में पढ़ते समय में यीशु मसीह का बहुमूल्य लहू जो निर्दोष और निष्कलंक है, वही सेम गुण, वही सेम स्वभाव जो उनका लहू में था, वही हमारे ऊपर डाला गया है, जिसके वजह से हम लोग उसके प्रेम में हम लोग पवित्र और निर्दोष रीति से हम लोग प्रस्तुत रह सके, खड़े रह सकते हैं। तो वो प्रभु यीशु मसीह का कार्य के द्वारा है और उनके स्वभाव के द्वारा की वजह से है हम आज उनकी उपस्थिति में खड़े रह सके। അപ്പോൾ ദൈവം നേരത്തെ പറയുകയാണ്, എനിക്ക് അല്ലെങ്കിൽ കാണാതെ പോകുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം, നമ്മുടെ പാപങ്ങൾ എപ്പോഴും ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ ഇങ്ങനെ നിൽക്കുന്നത് കൊണ്ട്, ദൈവം ആദ്യം കാണുന്നത് പാപമായതുകൊണ്ട് നമ്മളെ സ്വീകരിക്കയില്ല. അതാണ് നമ്മള് 98-ാം സങ്കീർത്തനം 8-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, जब हम लोग शुरुआत में जैसा हमने पढ़ा कि प्रभु खोए हुए लोगों को बचाने आए करके बोलते समय में, खोया हुआपन को क्या दिखाता है? खोया हुआपन मतलब वो हम लोग पाप में इतना अधर्मी हो चुके थे, हम लोग इतने भ्रष्ट हो चुके थे कि परमेश्वर के उपस्थिति में अभी हम लोग परमेश्वर हमें देख भी नहीं सकते थे। उस रीति से अवस्था में हम लोग चले गए। तो उस अवस्था से प्रभु हमें बचाने के लिए था, प्रभु हमें आया। तो हमारा पाप के वजह से हम लोग प्रभु की उपस्थिति में हम लोग खड़े रह नहीं सकते। हम लोग खोया हुआ भटका हुआ अवस्था में है, प्रभु ने हमें रखा है। उस विषय में हम लोग भजन संगीता से एक वाक्य पढ़ेंगे, भजन संगीता 98:8.
98 का 8 पढ़ेंगे। नदियां तालियां बजाए, पहाड़ मिलकर जय जयकार करे। अगला वाक्य। यह यहोवा के सामने हो, क्योंकि वह पृथ्वी का न्याय करने को आने वाला है। वह धर्म से जगत का और सिधाई से देश देश 98 के। Psalms 98 verse 8 അതെ ദൈവത്തിന്റെ വായിച്ചു, മലയാളത്തിൽ വായിച്ചേ. 98 Before the Lord, for ye come to judge the earth. മനുഷ്യരുടെ പാപം എന്റെ കണ്ണിന് മുമ്പിൽ ഇരിക്കുന്നു. The people with the Okay, 98 सॉरी, भजन संगीता 90 का 8 में है कि मनुष्य का पाप जो है उनके आंखों के सामने है. ആ അപ്പം ദൈവത്തിന്റെ പാപമാണ് നമ്മൾ നീതിയെ കാണുന്നില്ല. तो तुमने हमारे अधर्म के कामों को अपने सम्मुख रखा है. तो मतलब क्या है, परमेश्वर के नजर में के सामने हमेशा हमारा पाप और अधर्म की बातें उनके आंखों के सामने रहता है, जिसके वजह से हमारा धार्मिकता कभी भी दिखता नहीं है उनको. ദൈവം നോക്കുമ്പോൾ നീതിയാണെങ്കിൽ ദൈവത്തിന് കാണാം, അല്ലെങ്കിൽ നീതി ഉള്ളവരെ മാത്രമേ ദൈവം സ്വീകരിക്കുകയുള്ളൂ. परमेश्वर इतना शुद्ध है और इतना पवित्र है कि वो सिर्फ धर्मी लोगों को देख सकता है. अगर धार्मिकता है तो वो तभी हमें देख सकता है, नहीं तो हम लोग खोए हुए अवस्थे में है. അപ്പൊ നമ്മൾ യോബിന്റെ പുസ്തകത്തിൽ നമ്മൾ പെട്ടെന്ന് വായിക്കാം. യോബിന്റെ പുസ്തകം 17 വാക്യത്തിൽ നമ്മുടെ പാപങ്ങൾ ദൈവം സീൽ ചെയ്ത് ഒരു സഞ്ചിയിലാക്കി ദൈവം സൂക്ഷിച്ചിരിക്കുകയാണ് എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവം എപ്പോഴും അതാണ് കാരണം ദൈവത്തിന്റെ ന്യായവിധിയെ കാണിക്കുന്നു. ദൈവത്തിന് നമ്മളെ രക്ഷിക്കാൻ കഴിയാതെ വണ്ണം ദൈവം ന്യായം വിധിക്കും. പാപം ചെയ്ത് ദേഹം മരിക്കണമെന്ന നിലയിൽ മനുഷ്യന്റെ പാപങ്ങളെല്ലാം ഒരു സഞ്ചിയിലാക്കി സൂക്ഷിച്ചു വെച്ചിരിക്കുന്നു. हम एक वाक्य पढ़ेंगे, अय्यूब का पुस्तक 14 का 17 पढ़े. अय्यूब का पुस्तक 14 का 17. मेरे अपराध छाप लगी हुई थैली में है, और तूने मेरे अधर्म को सी रखा है. तो प्रभु, मेरा अधर्म को प्रभु ने एक थैली में उसको छाप करके रखा है करके बोलते समय में वो सामने रखा है. तो मेरा सारा अधर्म, मेरा सारा पाप, मेरा सारा अपराध परमेश्वर के सामने हमेशा रहता है, और वही नजर में मेरा पहला चीज हमेशा प्रभु को वही दिखता है. അപ്പം ദൈവത്തിന് അവനെ രക്ഷിക്കാൻ കഴിയത്തില്ല, കാരണം ദൈവം നോക്കുമ്പോൾ കാണുന്നത് അവന്റെ പാപങ്ങളുടെ പട്ടികയാണ്. तो ऐसा व्यक्ति जो जिसका पाप हमेशा परमेश्वर के सामने खड़ा हुआ है, प्रस्तुत है, ऐसा व्यक्ति बच नहीं सकता. ऐसा व्यक्ति को प्रभु परमेश्वर बचा भी नहीं सकता, क्योंकि उसका पाप पहला दिखने की वजह से उसका स्थान नरक है. യെശയ്യാവ് 65:6 വായിക്കുന്നത്, Isaiah 65 का 6 में हम पढ़ते हैं, അവിടെ എല്ലാം എഴുതി വെച്ചിരിക്കുന്നു. ഓരോ പാപവും ദൈവം എഴുതി വെച്ചിരിക്കുകയാണ്. वहां पर 65 का 5 में हम पढ़ते हैं कि प्रभु ने हमारा सारा पापों को लिख के रखा है. 65 verse 6 65 का 6 में हम देखते हैं, देखो ये सब बातें. हाँ, पढ़ना. देखो यह बात मेरे सामने लिखी हुई है, मैं हाँ, चुप न रहूंगा. സ്വർഗത്തിൽ പോയി ഇതെല്ലാം സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്നത് എവിടെയാണ്? ദൈവത്തിന്റെ കൺമുമ്പിലാണ്, സഞ്ചിയിലാണ്, എഴുതി ഇതെല്ലാം ദൈവത്തിന് മുമ്പിലാണ്. അപ്പൊ ദൈവം എന്നെ നോക്കുമ്പോൾ കാണുന്ന ഇതെല്ലാമാണ്. അത് പോയി മായ്ച്ചു കളയാനോ അതിൽ നിന്ന് രക്ഷിക്കാനോ ആർക്കും കഴിയുകയില്ല. तो अभी मेरा सारा पाप और अपराध कहां पर है? परमेश्वर के सामने है, उसको एक थैली में डालकर रखा है, और वो सारे मेरे बातें लिखा हुआ है. तो ये सब परमेश्वर के सामने रखा हुआ चीजें है. ये सब वो परमेश्वर बार बार एक मनुष्य का वो देखते समय में उसका पाप का दशा को देखता है. पहला सब बातें वही प्रभु को पहला दिखता है. इसलिए मनुष्य में ऐसा कोई भी नहीं है जो स्वर्ग में जाकर परमेश्वर की उपस्थिति में रहकर ये लिखा हुआ बात को मिटा दे, या ये थैली में रखा हुआ बात को छुपा दे. ऐसा कोई भी मनुष्य नहीं है जो हमारा पापों को लेकर छुपा सके. ऐसा करने वाला कोई नहीं है. इसलिए हम लोग हमेशा परमेश्वर के क्रोध के नजर के सामने है. അപ്പൊ ഇനി ഹോശേയ പ്രവചനം 2 വായിക്കുന്നത്, നമ്മുടെ പാപങ്ങൾ എപ്പോഴും ദൈവം ഓർത്തുകൊണ്ടിരിക്കുന്നു. होशैया ഹോശേയ 7:2 होशैया का पुस्तक 7 का 2 में हम पढ़ते हैं कि परमेश्वर हमेशा हमारा पापों को स्मरण करता है, याद रखता है करके हम पढ़ते हैं. ഇനി നമ്മള് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 1:18 വായിക്കുന്നത്, ईसाया का पुस्तक 1 का 18 में हम पढ़ते हैं, അതെല്ലാം അല്ലെങ്കിൽ ചുവപ്പ്, അല്ലെങ്കിൽ ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ മനുഷ്യന്റെ പാപങ്ങളെല്ലാം അത് എന്താ ആയിരിക്കുന്നത്? അത് സ്കാർലറ്റ് ആയിട്ട്, ക്രിംസൺ ആയിട്ടിരിക്കുന്നു. और दूसरा हम ईसाया का 18 में हम देखते हैं कि हमारा पाप जो है कि वो लाल रंग सा है, मतलब हमेशा लाल जो अवस्था में है वो हमेशा सामने दिखा देता है. ഇനി ജെരമ്യാവ് 2:22-23 വായിക്കുന്നത്, മനുഷ്യൻ അശുദ്ധനായി തീർന്നത് കൊണ്ട് ദൈവത്തിന് ഇനിയും മനുഷ്യനെ കാണാൻ കഴിയത്തില്ല. മനുഷ്യൻ ന്യായവിധിയിലേക്ക് പോകും, നരകത്തിലേക്ക് പോകും.
और जरम्याह का पुस्तक 2 का 22 और 23 पढ़ते समय में हाँ, वहां पर हम देखते हैं कि परमेश्वर अभी मनुष्य का पाप और उनका हरकत इतना बुरा है कि वो अभी उसके लिए बस नरक है नियुक्त की उसके नरक ही नियुक्त करके रखा है। അപ്പൊ നമ്മൾ ഇതെല്ലാം കണ്ടത് ഒരു പർവ്വതം പോലെ സഞ്ചിയിലാണ്, ദൈവത്തിന്റെ ഓർമ്മയിലുണ്ട്, ദൈവം എഴുതി വെച്ചിരിക്കുകയാണ്, ദൈവത്തിന്റെ അത് ഇതെല്ലാം ദൈവത്തിന്റെ മുമ്പിൽ ഉള്ളത് കൊണ്ട് നമ്മളുടെ ജീവിതം നരകത്തിലെ, കാരണം പാപം ചെയ്ത മനുഷ്യൻ പാപത്താൽ മരിക്കും. ഇനിയും യേശുവിന് ഇത് എന്ത് ചെയ്യാൻ കഴിഞ്ഞു എന്നുള്ളതും കൂടെ നമുക്ക് നോക്കാം. तो इसके लिए ये है अब मनुष्य का अवस्था, मनुष्य जो पाप से जन्मा है वो उसका सारा पाप और अधर्म क्या है परमेश्वर के नजर के सामने है, उसको थैली में रखा गया है, उसको लिख के रखा गया है, लाल सा है जो हमेशा, एक लाल रंग बोलो तो हमेशा आंखों के सामने जल्दी दिखाई देता है। इस रीति से मनुष्य का सारा पाप का अवस्था परमेश्वर की उपस्थिति में है। तो ये है मनुष्य का गिरा हुआ अवस्था जो सिर्फ नरक के लिए नियुक्त करके उधर ही जाने के लिए नियुक्त किया हुआ अवस्था है। ऐसे अवस्था में रहते समय में यीशु मसीह अभी हमारे लिए क्या कर रहा है वो बात को भी हम देखेंगे। അപ്പോൾ കർത്താവായ യേശു പറയുകയാണ്, ഞാൻ കണ്ടെടുക്കാനാണ് വന്നത്, കാണാതെ പോയി. ഇങ്ങനെ പാപങ്ങൾ നിറഞ്ഞിരിക്കുന്ന മനുഷ്യനെ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ നിർത്താൻ, ദൈവം നോക്കുമ്പോൾ ഒരു കുറവുമില്ലാതെ എന്റെ മകനെന്ന് വിളിക്കാൻ യോഗ്യനാക്കാനാണ് യേശു വന്നതെന്നാണ് നമ്മളെ യോഹന്നാൻ സുവിശേഷത്തിൽ വായിച്ചത്. तो हमने शुरुआत का वाक्य में जब हमने शुरू किया था लूका का पुस्तक 19 का 10 में हमने पढ़ते समय में मनुष्य का पुत्र क्यों आया है करके वहां पर हम पढ़ते हैं कि खोए हुए को ढूंढने आया है करके हम देखे। तो इतना देर तक हमने खोया हुआ अवस्था को देखा। खोया हुआ अवस्था मतलब हमारा पाप का अवस्था, हमारा अधर्म का अवस्था, कि हम लोग परमेश्वर के सामने एक खोया हुआ अवस्था में उनके सामने निकट नहीं रह सकते, हम लोग अशुद्ध है, हमारा पाप उनके नजर के सामने है। ऐसा अवस्था को, इस पहलू को हम देखते समय में प्रभु क्या कर रहे हैं, अभी ढूंढने आ रहा है। तो ढूंढते ढूंढते वो क्या कर रहा है, ढूंढने आया मतलब क्या कर रहा है, किस रीति से कैसा भी करके परमेश्वर के उपस्थिति में हम लोग को खड़े कर सके और हम परमेश्वर हमें देख सके, हमें स्वीकार सके, अपना सके, उस बात को करने के लिए मनुष्य का पुत्र आया है। അപ്പൊ നമ്മൾ ആദ്യം തന്നെ 98 വാക്യത്തിൽ മുമ്പിലുള്ള പാപം യേശു ക്രിസ്തു എന്ത് ചെയ്തു? अध्याय वाक्य में नंबर है സാംസ് 98 നമ്മൾ നേരത്തെ പറഞ്ഞല്ലോ, ദൈവത്തിന്റെ 90 भजन संगीता का 8 जब पढ़ते समय में किस रीति से हमारा सामने परमेश्वर के आंखों के सामने रखा हुआ अधर्म का प्रभु ने क्या किया करके हम देखेंगे। അത് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 38:17 കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ദൈവത്തിന്റെ പുറകിൽ എറിഞ്ഞു കളഞ്ഞു, ദൈവത്തിന്റെ കണ്ണിന്റെ മുമ്പിൽ നിന്ന് മാറ്റി ദൈവത്തിന്റെ പുറകിൽ എറിഞ്ഞു കഴിഞ്ഞു എന്ന് വേദപുസ്തകം പറയുന്നു. आइज़ाया 32 का 17 में जब पढ़ते समय में वहां पर हम देखते कि परमेश्वर ने हमारा सारा पापों को वो पीछे फेंक दिया है करके, परमेश्वर के पीछे फेंक दिया है करके हम पढ़ते हैं। आइज़ाया चैप्टर 38:17 हाँ सॉरी, आइज़ाया का पुस्तक 38 का 17 में पढ़ते समय में वहां पर हम देखते कि प्रभु ने हमें क्या किया, उन्होंने हमारा सारा पापों को अपने पीठ के पीछे फेंक दिया है, अभी उनके सामने नहीं है, पीछे डाल दिया है। ദൈവത്തിന്റെ വചനം പറയുന്നത് യേശു ക്രിസ്തുവിലൂടെയാണ് അത് ചെയ്തിരിക്കുന്നത്. और ये वचन कहता है कि यीशु मसीह के द्वारा ये हुआ है। അപ്പൊ യേശുവിന് എന്ത് ചെയ്യാൻ കഴിഞ്ഞു? तो यीशु मसीह अभी क्या कर, उन्होंने क्या किया, ദൈവത്തിന്റെ കൺമുമ്പിലുള്ള പാപം എറിഞ്ഞു കളഞ്ഞപ്പോൾ ദൈവത്തിന് ആ വ്യക്തിയെ ഇപ്പോൾ കാണാം എന്ന് പറഞ്ഞാൽ അവൻ നീതിമാനായിട്ടും വിശുദ്ധനായിട്ടും യേശുക്രിസ്തുവിന്റെ ശുശ്രൂഷയിലൂടെ അവനെ ഇപ്പോൾ ദൈവസന്നിധിയിൽ വിശുദ്ധനായി ദൈവത്തിന് കുറ്റം ആരോപിക്കാൻ കഴിയാത്ത രീതിയിൽ യേശുക്രിസ്തു അവൻ ദൈവത്തിന്റെ കണ്ണിന്റെ മുമ്പിൽ നിന്ന് അത് എടുത്തു മാറ്റി. तो इसके लिए जैसा हमने भजन संगीता में हमने पढ़ा था 90 में कि हमारा सारा पाप और अधर्म परमेश्वर के सामने है, लेकिन यीशु मसीह ने क्या किया, वो सारा पापों को और अधर्म को पीठ के पीछे फेंक दिया। मतलब अभी परमेश्वर हमारा पापों को नहीं देख रहा, हमारा पाप अट गया तो प्रभु डायरेक्टली वो व्यक्ति को देख पा रहा है, उस व्यक्ति को देख पा रहा है। मतलब क्या, मतलब परमेश्वर ने उसको स्वीकारा, उसको अपना लिया, अभी हम परमेश्वर की उपस्थिति में उनका निकट पहुंच चुका है, एक स्वीकारा हुआ लोग है, ढूंढ कर पाए हुए लोग है, अभी हम लोग खोए हुए लोग नहीं है। ഇനി യോബിന്റെ പുസ്തകം നമ്മൾ സീൽ ചെയ്ത് വെച്ചിരിക്കുന്നു എന്ന് പറഞ്ഞത് നമ്മള് മീഖ പ്രവചനം അതിന്റെ 7:18 വായിക്കുന്നത് ദൈവം അത് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു കടലിന്റെ അടിയിലേക്ക് എറിഞ്ഞു കളഞ്ഞു എന്നാണ്. മീഖ 7:18 അല്ലേ? മീഖ 7:19. हाँ, और हम लोग ने जब हम लोग ने अय्यूब का पुस्तक में पहला हमने पढ़ा था कि परमेश्वर ने हमारा पाप को छाप करके थैली में रखा है करके, उस बात के विषय में, उसका विषय में हम देखते कि मीका का पुस्तक 7 का 19 में पढ़ते समय में परमेश्वर ने क्या किया, हमारे सारा पापों को और सारा अधर्म को उसने लेकर क्या किया, गहरे समुद्र में डाल दिया है।
ഇനിയും നമ്മളെ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം നമ്മൾ 65:6 വായിച്ച് എഴുതി വെച്ചിരിക്കുന്നു എന്നുള്ളത് നമ്മള് യെശയ്യാവിന്റെ 43:25 ദൈവം തന്നെ ആ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു അതിനെ മായിച്ചു കളയുന്നു. हम हमारा सारा पाप जो लिखे हुए थे उसके विषय में हम देखते हैं कि Isaiah 43 का 25 में कि प्रभु ने वो क्या कर दिया, उस सब को हमारे सारा अधर्म को उसको प्रभु ने मिटा दिया. നമ്മള് പുതിയ നിയമത്തിലെ വാക്യം എടുത്ത് എല്ലാം തെളിയിക്കാൻ സമയമില്ലാത്തത് കൊണ്ട് ജസ്റ്റ് ക്രോസ് റെഫറൻസ് പറയുന്നേ ഉള്ളൂ. तो ये सब बातें जो नए नियम में इसका क्रॉस रेफरेंस लिखा हुआ, परंतु वो सब बातें मैं नहीं ले रहा, इसलिए डायरेक्टली पुराने नियम का क्रॉस रेफरेंस लेकर मैं आपको डायरेक्टली बता रहा हूँ. ये सब यीशु मसीह, ये सारे वचन है यीशु मसीह का क्रूस का मृत्यु के द्वारा पूरा हुआ है. പിന്നെ ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ എപ്പോഴും കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുന്ന പാപം ദൈവം ഓർത്തുകൊണ്ടിരിക്കുന്നു. നമ്മൾ ഹോശേയ പ്രവചനം 7:2 നമ്മൾ യെശയ്യാവ് 43:25 കർത്താവ് പറയുകയാണ്, ഇനിയും ദൈവം അത് ഓർക്കത്തില്ല. और हमने जो होशेया में भी हमने पढ़ा था कि परमेश्वर हमारे पापों को हमेशा याद करता है, करके स्मरण करके रखता है. यही बात को हमने Isaiah 43 का 25 में उसका बाकी भाग पढ़ते समय में वहां पर लिखा है कि प्रभु अभी क्योंकि उन्होंने मिटा दिया है, जिसकी वजह से अभी हमारा पापों को वो स्मरण नहीं करता. ഇനി നമ്മള് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 1:18 അത് രക്താംബരം പോലെ കടുചൂപ്പായിരുന്നാലും യേശു ക്രിസ്തുവിന്റെ രക്തമുഖാന്തരം അതിനെ വൈറ്റ് ആസ് സ്നോ, അതായത് അത് ഏറ്റവും പഞ്ഞി പോലെ അല്ലെങ്കിൽ മഞ്ഞ് പോലെ ഞാൻ അതിനെ വെള്ളയാക്കും. और फिर यशायाह का पुस्तक 1:18 में हमने पढ़ा था, जो लाल रंग का था, लाल सा था, मतलब हमेशा परमेश्वर के नजर के सामने जल्दी से चमक कर दिखता था, उसको प्रभु ने धोकर हमें साफ करके शुद्ध करके मानो ऊन के समान हमें सफेद करके श्वेत करके रखा, उतना हमें धोकर शुद्ध करके निर्मल किया. ഇനി നമ്മള് അവിടെ ഡിഫൈൽ ആയിരിക്കുന്നത് യെരമ്യാ പുസ്തകം 2:22 വായിച്ചത്, അവന്റെ പുത്രനായ യേശുവിന്റെ രക്തം സകല പാവവും കഴുകി ശുദ്ധീകരിക്കുന്നു. ഡിഫൈൽമെന്റ് മാറ്റിയിട്ട് വിശുദ്ധീകരിക്കുന്നു. और फिर हमने यिर्मयाह का पुस्तक 2:22-23 में हम लोग जो अशुद्ध हो चुके थे और उस अधर्म का जो धब्बा हमारे ऊपर लग चुका था, जो दाग हमारे ऊपर आ चुका था, उसको भी प्रभु हम पढ़ते हैं नए नियम में कि यीशु मसीह ने हमारे उनका लहू के द्वारा हमारे सारा पाप को धोकर शुद्ध कर दिया. जो धब्बा जो दाग भी था वो भी निकाल दिया. ഇങ്ങനെ യേശു ക്രിസ്തു രക്ഷിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയുടെ പാപം ആരന്വേഷിച്ചാലും കാണാൻ കഴിയാത്ത രീതിയിൽ യെരമ്യാ പ്രവചനം 50:22 50:20 യെരമ്യാ 50:20 इस रीति से प्रभु ने उनका कार्य के द्वारा ऐसा ही कार्य किया यीशु मसीह ने कि अभी हमारा पाप को कोई ढूंढने जाएगा तो भी नहीं मिल सकता. इस रीति से वो छुपाकर हटाकर रख दिया है, चाहे कितना भी ढूंढने की कोशिश करे तो भी नहीं मिल सकता. उस रीति से प्रभु ने हमें क्षमा करके दूर किया है. यिर्मयाह का पुस्तक 50:20 में पढ़ते समय में हम देख सकते हैं. എന്ന് പറഞ്ഞാൽ ആരും അന്വേഷിച്ചാൽ അത് കണ്ടെത്തുകയില്ല. मतलब क्या है कि उन्होंने हमारा पाप को हटा दिया है. मतलब क्या, अभी चाहे कोई ढूंढने भी जाएगा तो भी उसको नहीं मिल सकता. उस रीति से रखा है. ദൈവത്തിന്റെ പിന്നിൽ എറിഞ്ഞു കളഞ്ഞത്, एक तो प्रभु ने उनके पीठ के पीछे डाला, കടലിൽ എറിഞ്ഞു കളഞ്ഞത്, समुद्र के गहराई में डाल दिया, കർത്താവ് മായ്ച്ചു കളഞ്ഞത്, और फिर उसको जो लिखा हुआ पाप को मिटा दिया. ഇങ്ങനെ ആരന്വേഷിച്ചാലും ഇപ്പോൾ യേശുക്രിസ്തുവിന്റെ ഈ ശുശ്രൂഷ മൂലം നമുക്ക് എന്ത് സംഭവിച്ചു? ദൈവത്തിന് ഇപ്പോൾ നമ്മളെ കാണാം. ദൈവം ഇപ്പോൾ നമ്മളെ വിളിക്കുകയാണ്, മകനെ മകളെ എന്ന് വിളിക്കത്തക്കവണ്ണം യേശുക്രിസ്തുവിന്റെ കണ്ടെടുക്കൽ ദൈവം അംഗീകരിച്ച് നമ്മളെ എന്നേക്കുമായി ദൈവത്തെ മക്കളായി സ്വീകരിച്ചിട്ട് ദൈവം പറയുകയാണ്, കാൺമീൻ നാം ദൈവമക്കൾ എന്ന് വിളിക്കപ്പെടുവാൻ പിതാവ് എത്ര വലിയ സ്നേഹം നൽകിയിരിക്കുന്നു. इस रीति से प्रभु ने हम जो दूर का अवस्थे में थे, जो हम लोग प्रभु से खोए हुए थे, जो कभी भी प्रभु के निकट नहीं आ सकता था, ऐसे अवस्थे के लोगों को प्रभु यीशु मसीह का कार्य के द्वारा, उनके लहू के द्वारा वो हमें धोकर हमें शुद्ध कर परमेश्वर को उपस्थिति में उपलब्ध कर दिया, ताकि परमेश्वर अभी हमारा पापों को नहीं देखता बल्कि उस व्यक्ति को देख रहा है. उसका अधर्म की अवस्था को नहीं देख रहा, वो सब प्रभु भूलकर हमारा पापों को भूलकर एक धर्मी जन को वो देख रहा है. उस रीति से है और उतना शुद्ध कर दिया है कि जैसा हम लोग पहला यूहन्ना 3:1 में पढ़ते हैं कि देखो पिता ने हमसे प्रेम किया कि हम परमेश्वर का संतान कहलाए जाए. उस रीति का अवस्था में यीशु मसीह के द्वारा वो काम हमें करके दिया, ताकि अभी हम लोग ढूंढ कर पाए हुए लोग बन गए. ഇങ്ങനെ ഭൂമിയിൽ വന്ന് അവന് മനുഷ്യർക്ക് ആർക്കും ചെയ്യാൻ കഴിയാത്ത കാര്യം കർത്താവായ യേശു ചെയ്തിട്ട് ഇപ്പോൾ നമുക്ക് വേണ്ടി, അല്ലെങ്കിൽ ഈ പാപം ദൈവത്തിന് പുറകിൽ എറിഞ്ഞു കളഞ്ഞത്, കടലിലിട്ട് കളഞ്ഞത്, മായ്ച്ചു കളഞ്ഞത്, ദൈവത്തിന് എടുത്തു കളഞ്ഞത്, ആ പാപങ്ങൾ ഇനിയും ദൈവസന്നിധിയിൽ വരാതിരിക്കാൻ നമുക്ക് വേണ്ടി പിതാവിന് വലത്തുഭാഗത്ത്, നമ്മളെ എബ്രായ ലേഖനം 9:24 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ
അവൻ പിതാവിന്റെ വലത്തുഭാഗത്ത് അവന്റെ കണ്ണിന്റെ മുമ്പിൽ നമുക്ക് വേണ്ടി നീതിയായി വിശുദ്ധിയായി നിൽക്കുകയാണ്. तो इस रीति से जिन लोगों को प्रभु ने इस रीति से बचाया है, वो बचाए हुए लोगों को, यानी कि जिसका पाप का अधर्म का लेखा था वो मिटा दिया, जिसका पाप उन्होंने पीठ के पीछे डाल दिया, समुद्र के गहराई में डाल दिया, ऐसा बचे हुए लोगों के लिए वापस अभी कभी भी ढूंढने पर भी ना मिल सके उस रीति से अवस्था में बनाने के लिए परमेश्वर हमारे लिए पिता के परमेश्वर के उपस्थिति में, इब्रानियों 9:24 में हम लोग पढ़ते हैं कि पिता परमेश्वर के उपस्थिति में वो सामने खड़े रहकर, उनके उपस्थिति में खड़ा रहकर हमारे लिए मध्यस्थी कर रहा है. അപ്പോൾ നമ്മൾ സ്നാനപ്പെട്ടിട്ടും പാപമോചനം ലാഭിക്കാത്ത അനേകരുണ്ട്. കാരണം അവർക്ക് പിന്നെയും പാപം എന്താണെന്ന് എങ്ങനെ പരിഹരിച്ചു എന്ന് അറിയാതെ അവരുടെ കണ്ണിന് മുമ്പിൽ ഇപ്പോഴും അവർക്കൊരു ശുദ്ധീകരണം പ്രാപിക്കുന്ന മനസ്സാക്ഷി സമാധാനമില്ലാതായിരിക്കുകയാണ്. കാരണം അവർക്ക് രക്ഷയുടെ വഴി ഇപ്പോഴും മനസ്സിലായില്ല. സ്വന്തം നീതിയിലും സ്വന്തം വഴിയിലൂടെയും സഞ്ചരിച്ച് അവര് പാപങ്ങളെ മറയ്ക്കാൻ ശ്രമിക്കുന്നു. പക്ഷെങ്കിൽ ഒരു മനുഷ്യനെ ഹൃദയത്തിൽ നിന്ന് മായ്ക്കാൻ കഴിയത്തില്ല. കാരണം ദൈവം അത് വെച്ചിരിക്കുന്നത് എടുത്തു മാറ്റാൻ യേശു ക്രിസ്തുവിന് മാത്രമേ കഴിയത്തുള്ളൂ. परंतु आज बहुत से लोगों को हम देखते हैं इस दुनिया में जो अपने आप को विश्वासी बोलते हैं और बपतिस्मा करके आते हैं, परंतु अभी भी उन लोगों को पाप का जो शुद्धकरण या प्रभु ने हमको धोकर हमें शुद्ध करके हमें माफ कर दिया है और हमारा सारा पापों को हटा दिया है, उसको नदी के समुद्र में डाल दिया है और परमेश्वर के पीछे डाल दिया है करके, ये सब बातों का एहसास ना होने की वजह से या फिर पाप का क्षमा का अनुभव नहीं होने की वजह से वो लोग अभी भी धोखे में जी रहा है. तो बपतिस्मा ले लिया बोलकर या मंडली में आ रहा बोलकर उस अवस्थे में नहीं, लेकिन प्रभु ने व्यक्तिगत रीति से हमारे लिए क्या किया है ये बात का बोध होना बहुत जरूरी है. परंतु आज बहुत से लोग इस बोध में एहसास में नहीं है. स्वयं का कार्यों को देखकर, शारीरिक कार्यों को देखकर, अपना खुद का बलबूता में वो लोग आने देख रहे हैं. ऐसे लोगों का पाप अभी भी परमेश्वर के नजर के सामने है, वो हटा नहीं है अभी भी. ഹാബേലിനെ പോലെ യേശുക്രിസ്തുവിലുള്ള വിശ്വാസത്താൽ നമ്മൾ ദൈവത്തോട് അടുത്ത് വരുമ്പോൾ നമുക്ക് സ്വീകാര്യവും, ദൈവം നമ്മുടെ പാപങ്ങൾ ക്ഷമിച്ച് യേശുക്രിസ്തുവിന്റെ പ്രവൃത്തി നിമിത്തം അവൻ നമ്മുടെ പാപങ്ങളെ ചുമന്നൊഴിപ്പാനാണ്, മാറ്റാനാണ് അവൻ വന്നത്. അവ ആട്ടുംകുട്ടിയുടെ രക്തത്തിൽ നമുക്ക് സമ്പൂർണ്ണ വിജയമുണ്ട്. അതുകൊണ്ടാണ് റോമലേഖനം 5:1 വിശ്വാസത്താൽ നീതീകരിക്കപ്പെട്ടിട്ട് നമ്മുടെ കർത്താവ് യേശുക്രിസ്തു മൂലം നമുക്ക് ദൈവത്തോട് സമാധാനമുണ്ട് എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവം ഇപ്പോൾ നമ്മളെ കാണുന്നു, നമ്മളെ അംഗീകരിക്കുന്നു, നമ്മുടെ പേര് സ്വർഗത്തിൽ എഴുതി, നമുക്ക് സ്വർഗത്തിൽ ഓഹരിയുണ്ട്, നമ്മളെ കാൺമീ ദൈവമക്കൾ എന്ന് വിളിക്കപ്പെടുവാൻ നമുക്ക് എത്ര വലിയ ഭാഗ്യം ദൈവം തന്നിരിക്കുന്നു. നാം അങ്ങനെയാകുന്നു. इसीलिए हम लोग आबेल का अवस्था को हम देखते समय विश्वास के द्वारा उसने, परमेश्वर ने बोला हुआ बात को किया, वो करने की वजह से, जिस रीति से उसको विश्वास करने के लिए बोला गया था उस रीति से वो करने की वजह से क्या हो गया, वो धर्मी ठहराया गया, जिसके वजह से ये एक सबूत साबित करके दिखाया कि प्रभु के उपस्थिति में हम लोग खड़े रह सकते हैं. अगर प्रभु ने जिस रीति से हमें आने बोला है उस रीति से किया तो वो रीति करने के लिए था प्रभु यीशु मसीह इस दुनिया में आया, और जो कोई भी उस पर विश्वास करेगा वो है उद्धार पा रहा है. ऐसे उद्धार पाए हुए लोग हैं. अभी हम जैसा हमने रोमियो का पुस्तक 5:1 में हम पढ़ते हैं कि क्योंकि हम लोग उस विश्वास के द्वारा धर्मी ठहराए जा चुके हैं, हम लोग प्रभु यीशु मसीह के द्वारा परमेश्वर के हम लोग उनके साथ मेल मिलाप हमारा हो गया. क्योंकि अभी मेल मिलाप हो गया मतलब क्या, अभी हम लोग खोए हुए लोग नहीं, अभी हम लोग ढूंढ कर पाए हुए लोग हैं, परमेश्वर की उपस्थिति में निकट आ पाए हुए लोग हैं. परमेश्वर हमें देख रहा है, हमारा पाप और अधर्म को नहीं बल्कि उस व्यक्ति को देख रहा है जो धर्मी बन चुका है, और वो यीशु मसीह के द्वारा मुमकिन हुआ है, जिसके वजह से हम उनसे मेल मिलाप पाकर अभी हम परमेश्वर का संतान कहलाए जाए. इस रीति से हम लोग सदा अभी प्रभु के उपस्थिति के सामने प्रभु हमको बार बार देख रहा है. നമ്മൾ എത്ര ഭാഗ്യവാന്മാരാണ്. അങ്ങനെ ഹാബേലിനെ പോലെ യേശുക്രിസ്തുവിലുള്ള വിശ്വാസത്താൽ നാം ദൈവത്തിന്റെ മുഖം കണ്ട് ദൈവം ക്രിസ്തുയേശുവിൽ നമ്മളെ സ്വീകരിച്ചിരിക്കാൻ നമ്മുടെ രക്ഷ ഭദ്രമാണ്. നമുക്ക് ആ ദൈവത്തെ, ഇപ്പോൾ ദൈവത്തിന് നമ്മളെ കാണാം. എത്ര ഭാഗ്യകരമാണ്. आमीन. कर्ताव നമ്മളെ സഹായിക്കട്ടെ. इसके लिए हम लोग कितना भाग्यशाली लोग हैं. अभी हम लोग उस भाग्य प्रभु यीशु मसीह के किया हुआ कार्य के द्वारा हमारा उद्धार अभी सुरक्षित है, वो निश्चय है. हम लोग प्रभु का उस उद्धार के वजह से सदा उस उद्धार में अभी बना हुआ है. अब उस प्रभु के प्रेम से हमें कोई अलग नहीं कर सकता. इतना सुरक्षित रीति से प्रभु ने हमें रखकर हमें संभाला है, उस खुशी का अनुभव में हमें रख रहा है. उस उद्धार से हम लोग नहीं भटक सकते, बल्कि उस प्रभु का आनंद में हम लोग रह रहे हैं. ऐसा भाग्य अवस्था दिया, उसके लिए धन्यवाद. प्रभु हमसे बहुत प्रेम कर रहे हैं और हम लोग उस भाग्य अवस्था में आखिरी तक बने रहे. प्रभु हमारे साथ रहे. प्रेज द लॉर्ड. आमीन. प्रेज द लॉर्ड. ഒരു വാക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം.